तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। श्रीनगरमध्ये डागण्यात आलेले पाकिस्तानचे सर्व ड्रोन्स आपण नष्ट केले आहेत। श्रीनगरच्या लाल चौक परिसर असेल, एअरपोर्ट परिसर असेल, एकूण 50 ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे। पाकिस्तानकडून या परिसरांना टार्गेट करण्यात आलं होतं आणि हे सर्व ड्रोन श्रीनगरमधले सध्या पाकचे हे सर्व ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहेत। तर पाकिस्तानचे जवळपास 50 पेक्षा अधिक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आता मिळते आहे। श्रीनगर विमानतळ असेल, त्याचबरोबर श्रीनगर शहरातील लाल चौक असेल, दल लेक असेल, त्याचबरोबर इतरही भागांमध्ये ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे सर्व ड्रोन्स नष्ट केले आहेत। पाकचे जवळपास 50 ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे। काही वेळापूर्वी 50 स्फोटांचे आवाज आल्याचं कळलं होतं आणि आता जी माहिती समोर आली, श्रीनगरमध्ये पाकिस्तानकडून जे डागण्यात आले होते ते 50 ड्रोन नष्ट केलेले आहेत। एकही हल्ला त्यांचा यशस्वी होऊ दिलेला नाहीये। 50च्या 50 ड्रोन पाकिस्तानकडून उडवण्यात आलेले ते सध्या हवेतच उडालेले आहेत। तर श्रीनगर असेल, त्याचबरोबर जम्मूतील इतरही शहरं, जम्मू काश्मीरमधील इतरही शहरं, पंजाब असेल, गुजरात, त्याचबरोबर राजस्थान या राज्यांमध्ये देखील पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। ड्रोनच्या माध्यमातून पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आपली यंत्रणा सज्ज आहे। आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही सदैव तत्पर आहे आणि या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले परतवून लावले। युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलंय। राजस्थानच्या बाडमेरमध्ये सातत्यानं रेड सायरन वाजतायत। हे हल्ले जे आहेत ते रोखण्याचा प्रयत्न होतोय। राजस्थानच्या सीमावर्ती भागात आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राजस्थानच्या सीमावर्ती भागामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अनेक भागांमध्ये, अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय। नागरिकांना देखील घराबाहेर पडू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। इतकंच नाही तर यंत्रणा सज्ज आहे। सीमा भागामध्ये बीएसएफ असेल, त्याचबरोबर भारतीय लष्कर हे आता सज्ज झालेलं आहे। पुन्हा एकदा पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचे आदेश बीएसएफला देण्यात आले। जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सध्या ब्लॅकआउट करण्यात आलंय, तर श्रीनगरमध्ये देखील सध्या ब्लॅकआउट आहे। जालंधर, पटियाला, जैसलमेर, श्रीनगर या ठिकाणी सध्या गुजरातच्या कच्छमध्ये देखील पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानी सेना ही युद्धविरामासाठी तयार नाही याचंच हे उदाहरण आहे, कारण संध्याकाळी 5 वाजता युद्धविरामाची घोषणा झाली आणि अवघ्या 4 तासात पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय, गोळीबार करण्यात आलाय, ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। तर अमृतसरमध्येही सध्या सायरन सध्या वाजतायत। तर पाकिस्तानी सैन्य पाकिस्तान सरकारचं ऐकत नाही। दुसरीकडे सरकार विरोधात जनता देखील त्रासलेली आहे। सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचे प्रयत्न पाकिस्तानी जनतेकडून होत आहेत। त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा अराजकतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान बर्नाला